दिल्लीतील शेतकऱ्यांचं आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चाललेलं आहे. राज्यातूनही अनेक शेतकरी या आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत. एकीकडे दिल्लीतील आंदोलनाची वाढ होत असताना याबाबत सरकारकडूनही चर्चेच्या फेरी सुरू आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी नेहमीच जाणून घेतल्या आहेत, त्यांना सगळे परिचितसुद्धा आहे. नितीनजी, हे आंदोलन दिवसेंदिवस गंभीर बनत चाललं आहे. बघा, पहिली गोष्ट असं आहे की सरकारने जे 3 बिलं पास केली आहेत, त्या 3 बिलामध्ये अगदी कलम वाईज कोणतं कलम शेतकऱ्याच्या विरोधात आहे. आता तुम्ही नागपूरचे आहे, मी नागपूरचा आहे, तुम्ही इंटरव्ह्यू घेता म्हणून मी तुम्हाला आता विनंती करतो. माझी धापेवाड्याला शेती आहे, माझ्याकडे सगळ्या भाज्याही लावलेल्या आहेत, माझी पत्नी शेती बघते. आता मी पहिले बाजार समितीत कॉटन मार्केटमध्ये विकायचो, नंतर कळमण्याला विकायचो. आता मी प्रतापनगर चौकातल्या एका शेतकरी बाजारामध्ये रोज माझी भाजी पोहोचवतो. मला मार्केटमध्ये गेल्यावर 8% दलाली द्यावी लागते आणि तिथे गेल्यानंतर मला जो भाव मिळतो त्यापेक्षा 10 रुपये किलो जास्त भाव इथे मिळतो. मग आता मला माझा माल कुठे विकायचा, जिथे जास्त भाव मिळतो तिथे विकण्याचा अधिकार नाही आहे का? तर मी वाटलं तर बाजार समितीत घेऊन जाईन, वाटलं तर मी कोणाला दुसऱ्याला विकील, जिथे मला जास्त भाव ते हा माझा अधिकार आहे. आणि हाच ॲक्ट आहे तो. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आपल्या इथे किसान आत्महत्या करून राहिलेत. आज मी आता अनेक ठिकाणी आमच्याकडे जवळपास 25-30 हजार एकर ऊस आहे. आता 1 एकर ऊस लावायला 20 ते 25 हजार रुपये एकर खर्च आहे. आता सगळ्यांजवळ हे पैसे नाही आहे. जमीन नांगरावी लागते, बी घ्यावं लागतं, 5-6 हजार रुपये बियायला लागतात, खतं टाकावी लागतात, पाणी द्यावं लागतं. मग त्याची जमीन पडीत पडली आहे कारण तो आत्महत्या करून त्याजवळ पैसेच नाही आहे, कर्जबाजारी आहे. त्यावेळी त्या शेतकऱ्यांनी जर एखाद्या शेतकऱ्याजवळ पैसे असतील, त्याला म्हटलं की तू नांगरटी कर आणि तूच बीज आण, तूच खत दे, तूच पाणी आण, सगळं तू कर आणि उत्पादन खर्च केल्यानंतर जो प्रॉफिट मिळेल त्यातला अर्धा प्रॉफिट तुला देईन, अर्धा मी घेईन. मग याच्यात काय शेतकरी जमीन जाईल का? एखादा उद्योग जेव्हा आजारी होतो तेव्हा त्या उद्योगाकरता जेव्हा त्याच्याजवळ पैसे नसतात, वर्किंग कॅपिटलचं इरोजन होतं, तेव्हा दुसरा उद्योग येतो आणि तो म्हणतो ठीक आहे, मी हे वर्किंग कॅपिटलही आणतो, आपण उत्पादन वाढवू, मी रॉ मटेरियल विकत घेतो आणि आपण प्रॉफिट कमवला की आपण बँकेचं कर्ज चुकवून देऊ, अर्धा प्रॉफिट तुझा, अर्धा माझा आणि पहिलेपेक्षा जास्त उत्पादन वाढतो आणि तो संकटातून बाहेर निघतो. मग जर उद्योजक संकटाच्या बाहेर निघू शकतो जॉईंट व्हेंचर करून, तर मग शेतकरी देखील आपल्या कर्जाच्या बोजाच्या याच्यामध्ये त्याच्याजवळ जर लिक्विडिटी नसेल, कॅपिटल नसेल, तर तो देखील अशा प्रकारचा उपयोग करण्यामध्ये त्याचा अधिकार नाही आहे का? काय बिघडलं त्याच्यात? नितीनजी, आपण आत्ता बोलले की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आपली जमीन जाईल अशी एक भीती शेतकऱ्यांना वाटते आहे. काय तरतूद आहे याबाबत? कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये पूर्ण तरतूद आहे की कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर कुठली जमीन कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्याच्या मालकीची होऊ शकत नाही. हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि हे पूर्णपणे मिसअंडरस्टँडिंग आहे, गैरसमजूत आहे. कॉन्ट्रॅक्ट हा 2 वर्ष 3 वर्षाकरता होऊ शकतो आणि 3 वर्षानंतर त्याला कधी पण पाहिजे वापस पण त्याला कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याचे अधिकार राहील दोन्ही पार्टीला. त्यामुळे हे टोटली जी चर्चा ही अप्रस्तुत आहे, चुकीचं आहे. मी आता उलटा प्रश्न विचारतो की मला सांगा की कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये कोणतं कलम असं आहे की ज्याप्रमाणे त्या जमिनी एकदा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं तर त्या जमिनीचा मालक जो कॉन्ट्रॅक्ट घेणारा तो होता, असं कुठलं कलम आहे मला दाखवा. आपण सगळं सांगता की शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे, मग नेमकी ओरड का? याच्यात मागे राजकारण नाही, असं याच्यामागे काही लोकांना गैरसमजुतीमुळे काही लोक आज आंदोलनात आली आहेत आणि आता ज्या आंदोलनात ज्या प्रकारचे फोटो आहेत, नक्षलाईट मूवमेंटमध्ये समर्थन करणाऱ्या लोकांचे फोटो आहेत. म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांना सपोर्ट करणारा जो व्यक्ती आहे, ज्यांच्या विरुद्ध हायकोर्टात निर्णय झालेत, त्यांच्या सपोर्टमध्ये त्यांचे फोटो तिथे लागण्याचं कारण की त्यांचा काय संबंध आहे शेतकऱ्यांशी, शेतकऱ्यांच्या समस्यांशी आणि शेतकऱ्याच्या आंदोलनाशी? डायरेक्ट काही संबंध नाही. ज्यांनी खलिस्तानचं समर्थन केलं त्यांचा या आंदोलनाशी काय संबंध आहे? ज्यांनी अँटी नॅशनल भाषणं दिल्लीत त्यांची फोटो लावण्याचा काय संबंध आहे? याचा अर्थ कोणीतरी एक एलिमेंट असा आहे की जे बिचारे भोळे भाबडे शेतकरी आहेत त्यांना बदनाम करून या आंदोलनाच्याद्वारे आपला अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून त्या लोकांपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांनी सावध राहिलं पाहिजे आणि या बिलामध्ये जे काही कलमं आहेत त्या कलम वाईज समजून घेतली पाहिजे. आणि आजही सरकार एखादं कलम कोणी चर्चा करावी ओपनली, ते जर त्यांच्या विरोधात असेल तर आम्ही ते बदलवायला तयार आहे. आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने, आमचं सरकार गाव, गरीब, मजदूर आणि शेतकऱ्याला कमिटेड आहे. आणि गेल्या 50 वर्षात जेवढे निर्णय नाही झाले तेवढे या 6 वर्षात शेतकऱ्यांच्या हिताकरता आमच्या सरकारने निर्णय घेतले. आज महाराष्ट्रामध्ये मी तुला सांगतो, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले सिंचन प्रकल्प बंद पडले होते, 10-10 वर्ष बंद पडली होती.
मी 40,000 कोटी रुपये दिले गोसीखुर्द प्रकल्पापासून या सगळ्या प्रकल्पाला. वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो, प्रधानमंत्री सिंचाई योजनेतून. या पश्चिम विदर्भाला 6,000 दिले. ही टेंभू म्हैसाळ ह्या आयुष्यात योजना पूर्ण झाल्या नसत्या, अर्धवट पडल्या होत्या 15-20 वर्षापासून. मी त्या योजनांकरता 50% ज्यांची कामं पूर्ण झाली ती बंद पडली त्याच्याकरता पैसे दिले आणि त्या पैशामधून त्या योजना पूर्ण झाल्या आणि आज शेतकऱ्यांना पाणी मिळालं. आज कधी हे झालं होतं का? नाही झालं होतं. आज महाराष्ट्र सरकार राज्यात हे झालं. आज मला सांग, महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये जवळपास 29 प्रकल्प, बळीराजा योजनेमध्ये जवळपास 106 प्रकल्प हे पूर्ण झाले. आज जलसंवर्धनाची कामं इतक्या वर्षापासून आज सुरू आहेत. आज मला विश्वास आहे की शेतकरी समृद्ध कसा व्हावा, संपन्न कसा व्हावा, सिंचन कसं वाढावं, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग कसे यावेत, याच्याकरता आता फिशिंग करता 20,000 कोटी रुपये आम्ही मंजूर केले. मला सांग की आज शेतकऱ्यांना प्रायोरिटी सेक्टर म्हणजे कर्ज मिळतं. 13 लाख करोड आम्ही दरवर्षी शेतकऱ्यांना बँकांतर्फे प्रायोरिटी सेक्टरमधलं कर्ज मंजूर केलं, कर्ज देतो आहे. म्हणजे या सरकारने वेळोवेळी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतले आहेत आणि म्हणून आज हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार नाही. आणि समजा आम्ही काही चूक करतो तर कोणतं कलम चुकीचं आहे ते सांगा, आपण चर्चा करू आणि तुम्ही आम्हाला समजावून सांगा, ते कलम आम्ही बदलायला तयार आहोत. आपण म्हणताय की चर्चा करू, पण कुठेतरी चर्चेत अपुरे पडत आहे का, कुठेतरी कमी पडत आहे का? कारण की संवाद जेव्हा चर्चेच्या फेरी होत आहे तरी तोडगा अजूनपर्यंत दिसत नाही. मला असं वाटतं की संवाद सुरू आहे. परवाच राजनाथ सिंगांनी कालच उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांनी आंदोलन मागे घेतलं. म्हणजे याच्यात यशही मिळतं आहे आणि मिळेल आणि आम्ही आमच्या परीने निश्चितपणे शेतकऱ्यांना समजावून सांगू असा माझा विश्वास आहे. पण आता रस्त्यावर पण उतरलेले आहे, महामार्ग रोखण्याचा प्रयत्न होतो आहे. बघा, लोकशाहीमध्ये आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. हा अधिकार कोणी डावलू शकत नाही. आम्ही विरोधी पक्षात अनेक वर्ष काम केलं, त्यामुळे कोणी आंदोलनच करता कामा नये अशी भूमिका आमची नाही आहे. हा त्यांचा अधिकार आहे. पण आंदोलन ज्या प्रश्नाकरता, ज्या समस्यांकरता होत असेल त्याच्यात लोकशाहीमध्ये संवाद साधला पाहिजे. आज सरकार ओपन माइंडेडनी संवाद साधायला तयार आहे. या आपण चर्चा करू, कलम वाईज तयार करू. आम्ही आजकाल टेक्नॉलॉजी बदलली आहे. आम्ही तुम्हाला TV स्क्रीनवर लावून एक कलम वाईज सगळं दाखवू, ते कलम वाचू, त्याचे परिणाम काय सांगू. तुम्ही आम्हाला सांगा त्यातलं जे कलम तुम्हाला आक्षेपार्ह आहे तर कसं शेतकऱ्याच्या विरोधात समजून सांगा, आम्ही बदलावायला तयार आहोत. किंवा तुम्ही एखादं कलम अजून शेतकऱ्याचे आता सांगा ते टाकायला तयार आहोत. आम्ही कुठे प्रतिष्ठेचा विषय केला आहे. नितीनजी, एक अखेरचा प्रश्न, आपण पुढाकार घेणार का ह्या तोडगा काढण्याकरता? शेतकऱ्यांची जवळीक असलेलं आहे आपण अगदी. नाही, मग निश्चितपणे या बाबतीत जर मी आता सध्या नागपूरला आहे आणि कोविडची परिस्थिती असल्यामुळे दिल्लीत कमी आहे, पण निश्चित गेल्यानंतर मला जर चर्चा करता आली तर मी नक्कीच शेतकरी बंधूंना ही सगळे विषय समजून सांगायचा प्रयत्न करील. आणि म्हणून काल परवापासून 2-3 दिवसातून मी सगळ्या TV वाहिन्यांना आपला इंटरव्ह्यू देऊन आलो, वर्तमान देऊन आलो आहे आणि मी जे सत्य ते सांगितलं. मला एक प्रश्न तुम्हाला विचारला मागाशी आणि माझ्या या प्रश्नावर तुम्ही लागेल तर आज तुमच्या Gमध्ये चर्चा आयोजित करा की समाजात विमानाचं तिकीट ठरवण्याचा अधिकार एअरलाईन्स कंपनीला, तिचं विमान आहे. रेल्वेचं तिकीट ठरवायचा अधिकार रेल्वेला. तुम्हाला कपडे विकत घ्यायचे, ज्या दुकानात जाईल त्या कपड्याचा दर ठरवायचा अधिकार त्या व्यापाराला. तुम्हाला हॉटेलमध्ये जायचं आहे, एका हॉटेलमध्ये 2 रुपयाचा चहा, दुसऱ्या हॉटेलमध्ये 20 रुपयाचा दर ठरवण्याचा अधिकार हॉटेलला. तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये जा, त्या चहाची किंमत 300 रुपये होते, त्याचा अधिकार. तुम्ही कुठली अशी वस्तू नाही, तुमच्याकडे ॲडव्हर्टाइजमेंट येतात, त्या ॲडव्हर्टाइजमेंट ठरवण्याचा अधिकार तुम्हाला, त्याचा रेट ठरवण्याचा. मग शेतकऱ्याचा भावाचा रेट ठरवायचा अधिकार नाही आहे. आमच्या मालाचा भाव एक तर दलाल ठरवेल, नाहीतर व्यापारी ठरवेल. असं कसं होईल? आणि म्हणून दलाल आणि व्यापाऱ्यांची नाराजी मी समजू शकतो. कारण मी आता माझा भाजीपाला जर इकडे नेला प्रतापनगर चौकातल्या शेतकरी बाजारमध्ये तर दलालाचं 8% नुकसान झालं, तर त्याची नाराजी मला समजू शकते. नंतर जो व्यापारी तिथे मला जो भाव देतो त्याच्यापेक्षा मला 10 रुपये किलो भाव जास्त मिळतो, त्यामुळे आता व्यापाराला भाजी स्वस्तात मिळणे, त्याचं नुकसान झालं, त्याची नाराजी मी समजू शकतो. पण शेतकऱ्याचा यात फायदा नाही. म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतला आहे, शेतकऱ्याच्या अहिताचा निर्णय कुठेच केलेला नाही. कृषी विधेयकाला दिल्लीत मोठा विरोध होत असला तरी सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम करत आहे आणि त्याच्याच हिताच्या दृष्टीने सगळे निर्णय घेत असल्याचं गडकरी म्हणतात. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकचा, अमर काणे, नागपूर.